एक तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की परवा जे काही जनता अदालत आम्ही घेतली होती त्यानंतर हे जे खोके सरकार आहे ते ज्या क्रूरपणे वागायला लागलेलं आहे, जे एक बदल्याची भावना त्यांच्या मनात आहे ती लोकांमध्ये दिसायला लागलेली आहे. बरोबर आदल्या दिवशी जनता अदालत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत असेल सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, ईडीने कारवाई केली. बरं, जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत, मिंदे गटात आहेत, त्यांचे नेते आहेत, हे सगळं ठीक आहे, हे आहेच. तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार. आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदे गटात या, आणि हे सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही. जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत. मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झाले, कोण काही मंत्री झाले, पण वायकरजी असतील, राजन साळवीजी असतील, सूरज चव्हाण असतील, हे सगळेच लढतायत आणि हे सांगतात की आम्ही काही चूक केली नाही. चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो, चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.